बातमीकडे आपलं लक्ष असेलच. थेट जाऊयात नागपूरमध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या एक्सप्रेसच्या उद्घाटन सोहळ्याला दाखल झालेले आहेत. आपण ही थेट दृश्य नागपूरमधून पाहतोय. नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचा आज शुभारंभ आहे आणि या शुभारंभाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दाखल झालेले आहेत. अगदी थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील आणि त्यानंतर ही एक्सप्रेस सेवेमध्ये रुजू होईल. या एक्सप्रेसचा आज शुभारंभाचा कार्यक्रम आहे आणि 14 ऑगस्ट पासून ही एक्सप्रेस सुरू होणार आहे. नागपूर ते पुणे असे हा एक्सप्रेसचा मार्ग असेल. नागपूरमधून हे थेट दृश्य आपण पाहतोय. अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि त्यानंतर हा शुभारंभाचा कार्यक्रम संपन्न होईल. या नागपूर वंदे भारत एक्सप्रेसची अनेक वैशिष्ट्ये सांगितली जातात. देशातली सर्वात जास्त लांब पल्ल्याची अशी ही वंदे भारत ट्रेन असणार आहे आणि राजधानी नागपूर पासून सांस्कृतिक राजधानी पुणे दरम्यान धावणारी ही सगळ्यात लांब अशी भारतातली सगळ्यात लांब पल्ल्याची अशी वंदे भारत एक्सप्रेस असेल. जवळपास 881 किलोमीटरचं अंतर ही वंदे भारत एक्सप्रेस कापणार आहे आणि विशेष म्हणजे या वंदे भारतला महाराष्ट्रातील महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असलेल्या शेगावमध्ये देखील थांबा देण्यात आलाय. त्यामुळे भाविकांसाठी ही ट्रेन अत्यंत महत्त्वाची अशी ठरणार आहे. भाविकांचा प्रवास हा अत्यंत सोयीचा आणि सुखकर असा होणार आहे आणि अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ऑनलाईन पद्धतीनं ते या ट्रेनचा शुभारंभ करतील.